नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत, जे काही टेस्ट रिपोर्ट असेल, डीलर सर्टिफिकेट असेल, जे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून त्यांना पूर्वसंमती आता मिळालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळण्यास चालू झाली आहे. पूर्वसंमती म्हणजे काय? तर आपल्याला खरेदी करायच्या वस्तूचे टेस्ट रिपोर्ट असेल, जे काही कोटेशन असेल, डीलर सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड, बँक पासबुक हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्या घटक घेण्यासाठी तो घटक जो काय आहे तो घटक घेण्यासाठी कृषी अधिकाऱ्याकडून पूर्वसंमती दिली जाते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता पूर्वसंमती मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता पूर्वसंमती म्हणजे काय? पूर्वसंमती मिळालेल्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत आपल्याला तो वस्तू खरेदी करायची असते. म्हणजे यासाठीच पूर्वसंमती दिली जाते. त्या तारखेच्या अगोदरही जमत नाही आणि त्या तारखेच्या नंतरही जमत नाही. यासाठीच आपण पूर्वसंमतीसाठी 1 महिन्याचा कालावधी दिला जातो. आता बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आता बरेच शेतकरी प्रश्न विचारतात की माझं जुनं ट्रॅक्टर आहे किंवा माझ्याकडे जुनं यंत्र आहे, त्या यंत्रावर अनुदान मिळू शकतं का? तर तसं होऊ शकत नाही. ज्या पूर्वसंमतीच्या कालावधीमध्येच त्या वस्तूची खरेदी करावी लागते, त्यामुळेच ही पूर्वसंमती दिली जाते. आता ज्या शेतकऱ्यांना आपण पाठीमागे पण व्हिडिओ टाकलेला होता की कोणते डॉक्युमेंट लागतात, SMS आल्यानंतर कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, पूर्वसंमतीच्या नंतर कोणते डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात, याची पण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता गेल्या वेळेस आपण SMS आल्यापासून शेवटची प्रक्रिया काय आहे याची माहिती आज याचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला होता. तरी पण या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक माहिती सांगतो, कोणते डॉक्युमेंट लागतात याची पण माहिती या व्हिडिओमध्ये सांगतो. आता पहिल्यांदा सुरू आहे आधार कार्ड आणि बँक पासबुक, हे पण लागतं. कोटेशन लागतं, टेस्ट रिपोर्ट लागतो. तसेच वस्तू खरेदी करत असताना त्या दुकानदार आहे त्या दुकानदाराची डीलर सर्टिफिकेट त्या वस्तूच्या बाबतीत हे पण लागते. तसंच शपथपत्र म्हणजे एक कन्संट असतं, त्या पद्धतीचं नमुना, जो काही नमुना असेल तो आपल्या कृषी सहाय्यकाकडून आपण नमुना घेऊन तो भरून सिग्नेचर करून वेबसाईटवर अपलोड करू शकतो. आता हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्वसंमतीही मिळत असते. पूर्वसंमती ज्यावेळेस मिळते त्या 30 दिवसाच्या आत ती वस्तू खरेदी करायची असते. आता त्यानंतर पूर्वसंमती मिळाली आहे, ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे तर त्यांनी कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे? तर त्या नंतर जे काही वस्तू आपली खरेदी केलेली आहे त्याच दुकानदाराकडून, कोटेशन घेतलेल्याच दुकानदाराकडून वस्तू खरेदी केल्यानंतर वस्तूचं GST बिल हे अपलोड करणं महत्त्वाचं असतं. तसंच डिलिव्हरी चलन असतं, ते डिलिव्हरी चलन ही दुकानदाराकडून मिळते. म्हणजे ह्या दोन्ही पण वस्तू दुकानदाराकडून मिळत असतात. ह्या दोन्ही वस्तू डॉक्युमेंट नंतर वेबसाईटवर बिल भरा या ठिकाणी जाऊन बिल देय असं एक नाव असतं, त्या ठिकाणी ऑप्शनवर सिलेक्ट करून जे काय ऑनलाईन सेंटरद्वारे भरतात त्या ठिकाणी त्यांना सांगितल्यानंतर ते ऑनलाईन भरत असतात. त्या ठिकाणी हे 2 जे काही बिल आहेत ते दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. ते अपलोड केल्यानंतर वस्तू आपल्याला GST बिलासोबतच वस्तूची खरेदी करायची असते. वस्तूची खरेदी करून घरी आल्यानंतर तर आपल्या कृषी सहाय्यकला आपण विचारू शकतो की या वस्तूवर कोणतं नाव वगैरे टाकायचं आहे. ते नाव टाकल्यानंतर त्या वस्तूचं फिजिकल व्हेरिफिकेशन, तर कृषी विभागाकडून व्यक्ती येतो, अधिकारी येतो आणि त्या वस्तूचं फिजिकल व्हेरिफिकेशन होत असतं. ते फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढे 2 स्टेप असतात. त्या 2 स्टेप पूर्ण झाल्यानंतर अमाऊंट पेंडिंग असं दाखवतं. तर आपल्याला जे काही शासनाचा निधी उपलब्ध झाल्यानंतर ते आपल्याला अमाऊंट मिळत असते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आता पूर्वसंमती मिळण्यास चालू झालेली आहे. तर त्यांनी वस्तूचं GST बिल तसंच त्या दुकानदाराचं कडून मिळाले त्या वस्तूचं डिलिव्हरी चलन घेऊन अपलोड करणं महत्त्वाचं असतं. असेच आणखी नवीन काही प्रश्न असतील किंवा आपण यादी पण टाकलेली आहे कोणत्या घटकासाठी किती अनुदान लागतं, हे आपण चॅनलच्या नावावर टच करून योजना गुरु मराठी या चॅनलवर टच करून आपण ती व्हिडिओ पाहू शकता, जे काही पाठीमागचे व्हिडिओ टाकलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची GR असतील, सोलारविषयी माहिती असेल किंवा इतर महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील, या सर्व योजनांची माहिती वेळोवेळी चॅनलवर टाकली जाते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.